First of all, welcome to my channel. आज जास्त काय मुद्दे बोलणार नाही. नॉर्मल आपण माझ्या चॅनलवर शक्यतो जे एक्सपिरियन्स असतात एक्झाम रिलेटेड किंवा माझा पर्सनल एक्सपिरियन्स जो असतो त्या एक्झाम दिल्यानंतरचा, तर यावर मी पोस्ट करत असतो. पण याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की आपण काहीतरी नवीन काही ट्राय करावं. शक्यतो वेळ कमी असतो स्टडीच्या रुटीनमुळे आणि याच्यामुळे. आज घरी असल्यामुळे हा व्हिडिओ शूट करतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. विषय काय म्हणणार हे समजत नाही पहिली गोष्ट तर. कारण की भरपूर काही चाललं असतं डोक्यामध्ये की हे बोलावं ते बोलावं. जस्ट नॉर्मल बोलतो की ॲज प्रिपरेशनमध्ये हे जाणवलं की consistency is the most important thing in this preparation. भले ती कोणतीही एक्झाम असो, MPSC असो, तुम्ही UPSC असो किंवा तुम्ही राज्यसेवा देत असो किंवा तुम्ही सरळ सेवा देत असो ना, कन्सिस्टन्सी जर असेल तुमच्या स्टडीमध्ये तर प्रत्येक म्हणजे कोणतीही एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. हे तर जाणवलंच. कारण की रोजच्या रुटीनमध्ये माणूस थोडंफार हे होत असतो कधी कधी की थोडंसं नैराश्य म्हणा किंवा थकवेपणा बॉडीमध्ये थोडंसं हे होणं. एखादा दिवस रेस्ट घेतलं साहजिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही माइंड फ्रेश होऊन जातं किंवा एका दिवस कुठे बाहेर फिरायला जाणं हे पण ठीक आहे त्यामध्ये. पण स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण की जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हे तर करायलाच पाहिजे. मागील थोड्या दिवसांपूर्वी जस्ट गेल्या महिन्यामध्ये नवले सरांशी भेट झाली आणि विशेष म्हणजे आमच्या गावाच्या 5 ते 6 किलोमीटरवर छोटंसं गाव, त्या ठिकाणची ASO साहेबांची पण भेट झाली आणि पर्सनली त्यांच्याशी फोनवर पण बोलणं झालं. स्टडीच्या रिलेटेड झालं, आपल्या लाईफच्या रिलेटेड झालं. एकंदरीत हेच जाणलं की हे प्रिपरेशन फक्त तुम्ही एक पोस्ट होल्डर म्हणा किंवा अधिकारी म्हणून नाही चालत, तर एक ॲज अ माणूस म्हणून तुम्ही एक बेस्ट कॅरेक्टर निर्माण करता स्वतःमध्येच. सो करत राहा. माझं पण चालूच आहे. एक दिवस यश नक्कीच भेटेल. ऑल द बेस्ट. थँक्यू अँड कीप सपोर्टिंग मी. जास्त व्हिडिओ टाकत नाही या चॅनलवर, बट जसं जसा वेळ भेटेल तसा टाकत राहील. जास्त मुद्देसूद बोलत नाही यावर, कारण की त्याचा टाईम नाही भेटत आणि आज थोडा असं पण मूड ऑफ आहे थोडासा. त्याच्यामुळं जसं रिलॅक्स किंवा झोपतो. आज परत संध्याकाळी रिडिंगला रुटीन अँड दॅट्स ऑल. थँक्यू.